तर सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आज माझा विषय आहे की कुंडलीतील अर्थकारण ठरवणारे भाव. आता आपण सकाळपासून सर्व ऐकतच आहोत, सर्व विषयावरची उत्कृष्ट व्याख्यानं झालेली आहेत. विवाह झाला, मॅडमने शनी गोचर सांगितलं, गुरुचं गोचर सांगितलं की कसं आहे काय आहे. पण प्रत्येकाला जेव्हा 7:30 लागते किंवा जेव्हा गुरुचं भ्रमण, गुरु राशी बदल करतो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच मोठा प्रश्न असतो की 7:30 लागली म्हणजे माझ्या आर्थिक स्थित्यंतर माझ्या आयुष्यात किती येतील, किंवा गुरु बदल झाला तर मला धनलाभ कशा आणि कोणत्या प्रकारे होतील. म्हणजे काय की आयुष्याचा सर्व हा जो रोख आहे ना, तो अर्थ प्राप्ती किंवा धनप्राप्ती आपल्याला कशी होईल ह्याच्याचकडे प्रत्येक व्यक्तीचा असतो. म्हणजे आतापर्यंत आपण तसं बघितलंय. म्हणजे जसं आपण चतुर्विध पुरुषार्थ आज तुम्हाला इथे समजलंच असेल की धर्म अर्थ काम मोक्ष. तर यातलं आपल्याला पल्लवीने धर्म आणि मोक्ष सांगितलं. साठे मॅडमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कामत्रिकोणाबद्दल माहिती मिळाली. तर आज आपल्या या व्याख्यानामध्ये सगळे म्हणजे माझं व्याख्यान हे अर्थत्रिकोणावर आहे, त्यामुळे पूर्ण 4 त्रिकोणांची आज आपल्या व्याख्यानामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करते. दैव फलती सर्वत्र न विद्या न च पौरुषः. म्हणजे काय, धनवान असण्याचे भाग्य सर्वांनाच लाभते असे नसून धन असणे किंवा नसणे हे दैवाधीनच आहे. पैसा मिळवण्यास मोठी विद्वत्ता हवी असे नाही. फार मोठे विद्वान हुशार माणसांच्या नशिबात जर धनयोग नसेल तर विपुल संपत्ती मिळेलच असा भरवसा देता येत नाही. उलट ज्याला शिक्षणाचा गंध नाही, अक्षर ओळख नाही, धडपणे बोलताही येत नाही, अशा माणसांना जर दैव अनुकूल असेल तर धनयोग पैसा चांगले मिळाल्याचे दाखले आपल्याला समाजात पाहावयास मिळतात. धनयोग सांपत्तिक स्थिती हा प्रत्येक व्यक्ती मात्राच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय असल्यामुळे आपली जन्मकुंडली या दृष्टिकोनातून समजावून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. आपल्याला जीवनात धनयोगाची, दारिद्र्य योगाची स्थिती कशी आहे आणि कोणत्या वेळी त्यापैकी आपल्याला काय काय भोगावयास मिळणार आहे. आपल्या कुंडलीत अचानक धनलाभाचे योग, मोठे आर्थिक नुकसान होण्याचे योग कधी आहेत, आपल्या आयुष्यातील कोणता काळ सांपत्तिकदृष्ट्या उत्कर्षाचा असेल याचा लेखाजोखा आगाऊपणे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. ज्योतिषशास्त्र हे जातकाचे आयुष्य सुखी व्हावे या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळातील रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग दाखवणारे शास्त्र आहे. या दृष्टीने भविष्य काळातील संभाव्य धोके आधीच समजल्यास त्या कालखंडासाठी आवश्यक तरतूद करता येते व संकटाच्या वेळी नियोजन केल्यामुळे तो काळ सुसह्य होऊ शकतो. जर का आपल्या कुंडलीतील सांपत्तिक स्थिती चांगली अगर वाईट असली गोष्ट आपल्या जन्मकाळाच्या ग्रहस्थितीवरूनच आपल्याला समजते. म्हणजे आपण जन्माने येताना आपण काय बरोबर आणले आहे, आपल्या प्रारब्धात काय आहे हे सांगणारा नकाशाच म्हणजेच आपली जन्मलग्न कुंडली आहे. जन्मतः जन्म अगदी गरीब घरात होणे अगर श्रीमंत घरात होणे हे कोणाच्याच हाती नसते. ही गोष्ट पूर्णपणे दैवाधीनच असते. एखाद्या गरीब आणि श्रीमंत घरात जन्माला येणे हा प्रारब्ध योग आहे. जीवनातील वेगवेगळ्या कालखंडातील संपत्तीची उतरती कमान देखील पूर्वकर्मानुसारच आपणास भोगावी लागते. दैव किंवा प्रारब्ध हे त्यालाच म्हणतात. जसं रामदास स्वामींनी म्हटलं आहे, मनात वांचिले पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे काय की पूर्वजन्माचं आपण काय घेऊन आलो आहोत ते ह्या जन्मात भोगणे हे क्रमप्राप्तच आहे. जन्मकुंडलीवरून आपल्याला दैव प्राप्त आणि प्रारब्ध प्राप्त असं धनयोगाचे स्वरूप आपणास समजते. म्हणजे आयुष्याच्या कोणत्या काळात आपल्याला अशुभ फल किंवा शुभ फल भोगाव्यास मिळणार आहे हे आपणास समजते. आता जेव्हा आपण कुंडलीतील अर्थकारण भाव हा विषय समजून घेणार आहोत तेव्हा कुंडलीतील आता 4ही त्रिकोणांचा आपण विचार केला. पण अर्थ त्रिकोण आणि उद्योग त्रिकोण म्हणजे कामत्रिकोण, कामत्रिकोणाला आपण उद्योग त्रिकोण असंही म्हणतो. तर तो आधी समजून घेऊया. तर ह्याच्यामध्ये अर्थ त्रिकोणामध्ये द्वितीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान ही अर्थ त्रिकोणातली स्थाने आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे धनत्रिकोणासाठी पाहिले जाणारे म्हणजे द्वितीय स्थान. या स्थानाला कुटुंब स्थान असेही आपण म्हणतो. यावरून सर्व प्रकारच्या आयुष्यातील आपल्याला जे काही धन मिळणार आहे त्याचा बोध होतो किंवा आपण प्रारब्धात काय घेऊन आलो आहोत तर त्याचाही आर्थिक स्थितीचा बोध या आपल्याला द्वितीय स्थानावरून होतो. म्हणजे आर्थिक चढ उतार किंवा एखादी व्यक्ती कंजूस आहे किंवा उधळ्या स्वभावाची असेल
तर याचा विचारही द्वितीय स्थानावरूनच आपण करू शकतो. आता षष्ठ स्थान रिपुस्थान आहे, यावरून नोकरी किंवा नोकरीचे स्वरूप आपण बघू शकतो. तसंच हे जे षष्ठ स्थान आहे ते पंचमाचे धनस्थान आहे, म्हणून संततीचे धन या दृष्टिकोनातूनही आपण ह्याचा विचार करतो. त्याच्यानंतर हे जे षष्ठ स्थान आहे हे दशमाचे भाग्यस्थान आहे, म्हणजे उद्योग व्यवसायातून तुम्हाला काही यश मिळणार आहे किंवा वडिलांचे उद्योग किंवा त्यांची कीर्ती यांचा त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात काय उपयोग करता येऊ शकतो, तर ह्याचा विचारही आपण या षष्ठावरून करू शकतो. त्याच्यानंतर अर्थत्रिकोणातील दुसरे महत्त्वाचे स्थान म्हणजे दशमस्थान, म्हणजे याच्यावरून जातात व्यवसाय करणार का नोकरी करणार, स्वतंत्र उद्योगधंदा करणार की नोकरीतच तो स्थिरावणार. म्हणजे कर्मस्थान, म्हणजे जसं आपण द्वितीय स्थान हे आपण प्रारब्ध बोलतो तसं दशमस्थान हे कर्मस्थान आहे तुमचं, म्हणजे तुम्ही कर्माने समाजामध्ये तुमची कीर्ती कशी प्रस्थापित करता. आता जेव्हा द्वितीय स्थान आपण म्हणतो तर द्वितीय स्थानामध्ये आपण बघितलं की वृषभ राशी येते. आता वृषभ राशी हिचा स्वामी कोण आहे, तर शुक्र आहे, आणि शुक्र हा संपत्तीकारक ग्रह मानलेला आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा विचार करतो तेव्हा द्वितीय स्थानाची स्थिती आणि त्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती याचा विचार केला पाहिजे. जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्र बलिष्ठ असेल, शुभ योगात असेल, स्वतःच्या राशीत असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये धनाचे योग हे फार चांगले असू शकतात. त्याच्यानंतर दुसरं स्थान म्हणजे षष्ठ आणि दशम, तर ह्यांचे नैसर्गिक अधिपती म्हणजे षष्ठ स्थानामध्ये कन्या राशी येते, दशमात आपली मकर राशी, तर त्याचे जे स्वामी आहेत बुध आणि शनी, तर यांचा या ग्रहांचाही विचार आपल्याला कुंडलीत करणं गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण म्हणतो एकादश स्थान, त्या एकादश स्थानाला नाव काय आहे तर लाभस्थान. आता लाभ म्हटल्यावर सर्वांचे डोळे टोकात, म्हणजे काय त्या लाभावरून आपल्याला असं कळतं की आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे लाभ होणार आहे हे आपल्याला दशमावरून लाभस्थानावरून कळतं. कारण हे दशमाचे द्वितीय स्थान आहे, म्हणजे दशमाचे धनस्थान आहे, म्हणजे दशमाकडून तुम्हाला काय काय धन मिळेल किंवा नोकरी किंवा व्यवसाय स्वरूपातून तुम्हाला काय काय प्राप्त होणार आहे हे कळतं. आणि जेव्हा लाभस्थानामध्येही कुंभराशी येते, कुंभराशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे लक्षात ठेवा की शुक्र शनी याचा संबंध कसा आहे बघा. शुक्र हा भोगाचा कारक आहे आणि शनी हा मोक्षाचा आहे ना. त्यामुळे कसं आहे की ह्या दोन्ही ग्रहांची स्थिती आपल्या कुंडलीत, ज्या ग्रहांची स्थिती आपल्या कुंडलीत लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण धनस्थान आणि लाभस्थान यांचा संबंध बघितला की प्रारब्ध मार्गे प्राप्त होणारे धन आणि कर्माद्वारे प्राप्त होणारे धन. याशिवाय मनुष्याला कसं असतं ना, आजकालच्या पॅन्डेमिक नंतर तर खूप झालं की अचानक धनलाभ किंवा क्विक मनी कशी मिळेल ह्याचा आपण विचार करतो. तर ते स्थान म्हणजे कुठलं, तर सर्वांनाच माहिती आहे की अष्टमस्थान गुप्त धनाचं स्थान आहे ना, बरोबर आहे. आपल्या धनस्थानाच्या समोरील स्थान आहे, म्हणजे त्याला पूरक स्थान आहे ते. गुप्तधन म्हणजे काय तर सर्व प्रकारचे धन. गुप्तधन म्हणजे की वारसा हक्काने मिळालेले धन किंवा कोणी एखादा 2 नंबरचा पैसा वगैरे, याच्यावर आपण अष्टमाचा विचार करू शकतो. त्याच्यानंतर हे सप्तमाचं पण धनस्थान आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रियांना किंवा कोणा पुरुषाला त्याच्या जोडीदाराकडून काही मिळणार आहे का, किंवा हुंडा स्वरूपात किंवा काय, किंवा त्याचा जोडीदार श्रीमंत घराण्यातला असेल, हे जे विचारतात ना आपल्याला विवाह संबंधी प्रश्न घेताना. जर अष्टम चांगले शुभग्रह असतील किंवा अष्टमस्थानाची बलवत्ता असेल तर मग तुम्हाला तिथे पण अचानक धन लावायचे किंवा गुप्त धनाचे म्हणजे कमी कष्टामध्ये पैसा मिळू शकतो. आता अष्टमस्थानामध्ये कुठली राशी आहे ते वृश्चिक राशी, तिचा स्वामी कोण आहे तर मंगळ. त्यामुळे अष्टमस्थान आणि मंगळ या दोघांची अनुकूलता, म्हणजे जेव्हा तुम्ही अचानक पैसा किंवा कमी फायद्यातला किंवा कमी कर्म न करता मिळालेला पैसा याचा जेव्हा आपण कुंडलीत विचार करणार तेव्हा आपल्याला 2 स्थानांची बलवत्ता तपासली पाहिजे, मंगळस्थान आणि अष्टम. आणि त्याच्यानंतर कुंडलीतलं 2 कोणस्थान आहेत. आपण सगळे अभ्यासक आहोत, आपल्याला माहिती आहे की पंचम आणि भाग्य. तर ह्या दोघांचाही विचार करायचा. तर काय पंचम स्थान म्हणजे काय, पंचम आणि नवम स्थानाला आपण लक्ष्मी स्थान म्हणतो. जसं आपण 1, 4, 7, 10 यांना विष्णू स्थाने म्हणतो, तसंच आपण या 9 आणि 5 या स्थानांना आपण लक्ष्मी स्थान असं म्हणतो. तर हे जे पंचम स्थान आहे हे लाभस्थानाच्या समोरचे स्थान आहे, म्हणजे लाभस्थानाला पूरक स्थान आहे. म्हणजे कसं ना, पंचमापासून आपण काय बघतो की भावना विवश होऊन केलेल्या गुंतवणुकी, म्हणजे अरे त्याला खूप फायदा होतोय शेअर्समध्ये तर मीही करून बघू का, हा ना. तर त्याच्यामुळे
हे पंचमस्थानापासून आपण काय बघतो की लॉटरी, सट्टा आणि ह्याच्यापासून मिळालं अचानकपणे जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे एखाद्या व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याचं पॅकेज एक सर्टन अमाऊंट आहे किंवा वर्षाला मी एवढं कमवतो. पण जर तुम्ही शेअर्समध्ये वगैरे गुंतवणूक केली तर तुम्हाला लाभ होणार असेल, कुंडलीत तुमच्या पंचमस्थानाची जर बलवत्ता असेल तर तुम्हाला शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास आणि म्हणजे पंचम आणि त्याच्या समोरचे स्थान लाभस्थान याचा विचार करणं गरजेचं आहे. आता पंचमस्थानामध्ये कुठली रास येते? सिंहरास येते. त्याचा स्वामी कोणता? रवी. तर तुम्हाला सिंहरास आणि तुमचा कार्यग्रह रवी ह्याची बलवत्ताही तुम्हाला कुंडलीत तपासून घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर भाग्यस्थानाचा स्वामी गुरु, म्हणजे रवी आणि गुरु यांचे आणि मंगळ अष्टमस्थान, तर ह्यांची परिस्थिती अचानक धनलाभाचा विचार करताना मी म्हणते तर ती स्थिती तुमच्या कुंडलीत चांगली असली पाहिजे. तसं असं आता आपण हे सगळे ग्रह बघितले तर ह्याच्यावरून आपल्याला एक समजलं की शुक्र हा संपत्ती दाता आहे आणि गुरु हा यश आणि भाग्य दाता आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानांचा अगदी जवळचा संबंध येतो, म्हणजे जेव्हा आपण कुंडली धनलाभाचा विचार करतो तेव्हा. त्यामुळे ही सगळी जी स्थानं आहेत अष्टम, पंचम, लाभ यांच्या नैसर्गिक अधिपतींचा जेव्हा मित्रत्वाचा संबंध असतो तेव्हा अचानक धनलाभाचे योग जातकाच्या नशिबात असतात, प्रारब्धात असतात आणि तो मूलतः म्हणजे श्रीमंत होण्याचे योग त्याच्या कुंडलीत असतातच. तर आता जेव्हा आपण बघतोय हे सगळं तर धनस्थानामध्ये कुठले ग्रह असतील तर ते कसे फळ देतील. तर इथे जर कोणी ज्योतिषी नसतील तर त्यांनाही ह्या मी जे सांगेन त्याचं जरा बरं वाटेल किंवा आपल्या कुंडलीत त्यांना ताळून बघता येईल. तर धनस्थानामध्ये जर रवी हा ग्रह असेल तुमच्या धनस्थानामध्ये, आता तो कुठल्या राशीच्या वगैरे सोडून द्या, पण जर धनस्थानात रवी असेल तर रवी हा काय खूप पैसा देणार नाही, कारण त्याचं कारकत्व कसं आहे की तो समोर चालणारा आहे, न्याय देणारा आहे. त्यामुळे तो काही कोट्याधीश वगैरे करणार नाही, पण त्याची समाजामध्ये आर्थिक पद मात्र त्या व्यक्तीची चांगली असू शकते. जर एखाद्याच्या कुंडलीत चंद्र असेल धनस्थानामध्ये तर काय, चंद्र हा शुभग्रह आहे आणि कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वितीय वृषभ रास येते, चंद्र वृषभेत उच्चीचा असतो. त्यामुळे तो काही तुम्हाला धनाची चिंता जास्त देणार नाही, धनलाभ चांगले होतील, म्हणजे जाता येता पैसा असेल. पण कसं आहे, चंद्र हा चंचल आहे त्यामुळे आर्थिक चिंता मात्र जातकाला सतावत राहतील. मंगळ असेल तर मंगळ हा काही अनुकूल नाही आहे द्वितीय स्थानाला, का तर त्याचे जातकाचे खर्चावर नियंत्रण ठेवणे म्हणजे जरा कठीणच जाईल. तर धनस्थानामध्ये जर रवी हा ग्रह असेल तुमच्या धनस्थानामध्ये, आता तो कुठल्या राशीच्या वगैरे सोडून द्या, पण जर धनस्थानात रवी असेल तर रवी हा काय खूप पैसा देणार नाही, कारण त्याचं कारकत्व कसं आहे की तो समोर चालणारा आहे, न्याय देणारा आहे. त्यामुळे तो काही कोट्याधीश वगैरे करणार नाही, पण त्याची समाजामध्ये आर्थिक पद मात्र त्या व्यक्तीची चांगली असू शकते. जर एखाद्याच्या कुंडलीत चंद्र असेल धनस्थानामध्ये तर काय, चंद्र हा शुभग्रह आहे आणि कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये द्वितीय वृषभ रास येते, चंद्र वृषभेत उच्चीचा असतो. त्यामुळे तो काही तुम्हाला धनाची चिंता जास्त देणार नाही, धनलाभ चांगले होतील, म्हणजे जाता येता पैसा असेल. पण कसं आहे, चंद्र हा चंचल आहे त्यामुळे आर्थिक चिंता मात्र जातकाला सतावत राहतील. मंगळ असेल तर मंगळ हा काही अनुकूल नाही आहे द्वितीय स्थानाला, का तर त्याचे जातकाचे खर्चावर नियंत्रण ठेवणे म्हणजे जरा कठीणच जाईल मंगळ द्वितीय स्थानात असेल तर. आता बुध हा धनासाठी पूरक होतो कारण तो अंतग्रही ग्रह आहे, तो रवी शुक्राच्या पुढे मागे असतो. त्यामुळे कसं की तो इतर जो ज्या ग्रहांच्या बरोबर असतो तशी फळं देतो, त्यामुळे तो धनप्राप्ती इतर ग्रहांच्या माध्यमातून तो करू देतो. म्हणजे आता जसं आपण क्लासमध्ये शिकतो की बुध असेल तर तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गाने तुम्हाला धनप्राप्ती करता येऊ शकते. आणि बुध ज्यांचा धनात असतो त्या व्यक्तीचा काल कमी श्रमात पैसे मिळवण्याकडे असतो, कारण बुध हा बुद्धीचा कारकग्रह आहे. गुरु असेल तर तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवतो, आहे त्या स्थितीत समाधानी वृत्ती गुरु देतो. गुरु हा सोन्याचा कारकग्रह आहे, त्यामुळे या व्यक्तीकडे सोन्या नाण्याच्या स्वरूपात बरेच पैसे किंवा संपत्ती असू शकते. वडिलोपार्जित धनासाठी गुरु हा ग्रह चांगला, पण तो गुरु आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे की तो अशुभ ग्रहांच्या युतीत किंवा दृष्टीत नाही ना, कारण तो कर्जबाजारीपणाही देतो, कारण तो मोठा ग्रह आहे ना, त्यामुळे तो देणार तर छप्पर फाडते आणि नाहीतर मग त्यामुळे तो गुरु तपासून घ्यायला पाहिजे. शुक्र आहे, तुम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे शुक्र हा म्हणजे सधन घराण्यात जातकाचा जन्म झालेला असू शकतो किंवा जातकाच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारलेली असते. शनी असेल तर तो काटकसरी बनवेल व्यक्तीला, पण जे स्थिरता देतो तो, म्हणजे एकदम तुम्हाला देणार नाही भरपूर, पण तो साठवण्याकडे शनीचा कल असतो, कारण शनी सगळ्या गोष्टी साठवतो आपण जसं म्हटलं तसं.
त्याच्यानंतर धनस्थानात तर राहू अनुकूल ठरत नाही, कारण राहू हे मायाजाल आहे. कारण राहूच्या नावाप्रमाणेच राहू काही राहून देत नाही. म्हणजे धनसंचय कमी असतो, त्याच्याकडे येत जात राहतो, पैसा येत जात राहतो. धनप्राप्तीसाठी अनैतिक मार्गाने पैसा कमवण्याकडे अशा व्यक्तींचा कल जास्त असतो. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे जातक येतात राहू दिसल्यावर आपण त्याला सल्ला चांगला द्यायचा. आपलं काम काय की सल्ला देणे. त्याच्यानंतर केतू हा काय धनस्थानासाठी पूरक नाहीये, कारण उपभोगाची वृत्ती नसते. केतू आर्थिक स्थिती ही बेताचीच ठेवतो आणि वडिलोपार्जित जर कर्ज वगैरे असतील तर ती जातकाला फेडावी लागतात. हर्षल असेल तर हर्षल मित्र राशीतील हर्षल शुभ फलित निर्माण करेल, पण जर पापग्रहाच्या युतीत असेल तर आर्थिक स्थित्यंतर हर्षल खूप देईल. धनस्थानात नेपच्यून असताना तर मित्र राशीतील म्हणजे चंद्र शुक्र आणि गुरूंच्या राशीतील नेपच्यून हा धनाच्या दृष्टीने शुभ फळ देईल. प्लुटो जर असेल आणि शुभयोगात असेल, दूषित नसेल तर तो चांगला अथवा तो कर्जबाजारीपणा जातकाला देतो. अशा प्रकारे जर धनस्थान किंवा मी जे आधीची स्थानं सांगितली तुम्हाला त्या स्थानांमध्ये जर बुधादित्य योग असेल, गजकेसरी योग असेल, चंद्र मंगळ, चंद्र शुक्र अशा ग्रहांचे लक्ष्मी योग जर असतील तर ते फार शुभ असतात. त्याच्यानंतर पहिलं जसं आपण म्हटलं की धनयोगच आपण बघितलं, म्हणजे धनप्राप्ती करून देणारे ग्रह. पण बघायला पाहिजे व्यक्तीच्या कुंडलीत जेव्हा आपल्याला येतो की दारिद्र्य योगाचे जर कुंडली नाही आहे ना, तर तशी असेल तर जातकास आपल्याला आधीच वॉर्न करावं लागते की काळजी घेऊन गुंतवणूक करा. तर असे योग कोणते, तर रवी शनी युती, शनी हर्षल युती, हर्षल मंगळ, हर्षल रवी या ग्रहांची युती जर धनस्थानात असेल तर ही पैसे मिळवण्यासाठी अडथळे निर्माण करते. तसंच आता आपण सांगितलं जी त्रिकस्थानं असतात आपली 6, 8, 12 या स्थानात धनेश नसावा शक्यतो, कारण तो चांगला नाही. म्हणजे कायमच्या गुंतवणुकीसाठी तो चांगला, म्हणजे दूरवरच्या गुंतवणुकीसाठी. म्हणजे तुम्ही जर शेअर्समध्ये पैसे जरी गुंतवणार असाल आणि जर तुमच्या पंचमाचा किंवा धनाचा संबंध वेळात आला तर त्या पैशाचा उपयोग तुम्हाला करता येणार नाही, तुमच्या मुलांना किंवा तुमच्या नावावर भरपूर प्रॉपर्टी तो करून देईल. त्याच्यानंतर कुंडलीतील ग्रह म्हणजे कमीत कमी 3 ग्रह हे नीच राशी किंवा नसावे, तर त्याला आपण दारिद्र्य योग म्हणतो त्या असतील तर. त्याच्यानंतर शनी मंगळ युती असेल धनस्थानामध्ये तर ती आर्थिक संकट निर्माण करतील. धनेश आणि लाभेश हे 2 महत्त्वाचे ग्रह जर वेळात असतील तरीही जपून उत्तरं द्यावी. त्याच्यानंतर वेश धनात आणि लाभात असताही हे योग चांगले नाहीत. आणि त्याच्यानंतर आता आरती मॅडमने सांगितलं की आता शनी किंवा गुरु यांचे गोचर भ्रमण हे धनलाभासाठी फार चांगले आहे. आता मी हे सगळे तुम्हाला कल्पना दिली धनयोगाची, पण हे लगेच काम करेल का, की आता लहान बाळाच्या असं म्हणतो की बाळ जन्माला आल्यावरच तो जन्मकुंडलीचा म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेचा नकाशा आहे, पण धनयोग लगेच काम करेल का, तर नाही. जसं आता आपण सकाळचं मॅडमचं लेक्चर ऐकलं की कालमापन किंवा आता आपण गोचर भ्रमण, तर हे सर्व योग आपल्याला दिसत आहेत, पण हडकून जायचं नाही. त्याच्या जेव्हा दशा येतील आणि गोचर भ्रमण होईल तेव्हाच ते योग फलद्रूप होतील. त्यामुळे आजच्या काळामध्ये म्हणजे असं बऱ्याच जणांकडे आपण पूर्वीच्या काळी म्हणजे मी तर गेले होते 1-2 जणांकडे, मला सांगितलं तुला अचानक लॉटरीचे योग आहेत, पण मला अजून काही लॉटरीच लागलेली नाही आहे. मग आपल्याला असं वाटतं ना काही पण सांगतायत हे, तर कसं आहे ज्या वेळेला तुम्हाला अष्टमाचा किंवा पंचमाचा संबंध धनाशी येणार आहे, गोचर गुरुची दृष्टी असेल आणि शनीची दृष्टी नसेल आणि तेव्हाच ती तुमची योग्य दशा आली तर नक्कीच तुम्हाला धनवान करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर इथे एवढंच बोलून मी माझं हे भाषण संपवते.